आम्हाला उमगलेल्या महिला, उजेड शोधणाऱ्या महिलांच्या धडपडीचा लेखाजोखा। सर्वांना माझा नमस्कार। मी वैशाली शैलेश पिसाळकर, जिजाऊ फाउंडेशनचे मी सदस्य आहे। येत्या 13 वर्षापासून हे जिजाऊ फाउंडेशन आपलं काम करत आहे। फाउंडेशन हे सर्व कामांनी रंगलेलं आहे। यामध्ये सामाजिक विविध क्षेत्रातील सर्वच कामं केले जाते। ज्या महिलांमध्ये असणारे सुप्त गुण ते विकसित करण्यासाठी हे जिजाऊ फाउंडेशन उभं केलं आहे। प्रत्येक महिलांमध्ये जे गुण आहे त्या गुणांना विकसित होण्यासाठी हा मंच विद्याताई खडसेंनी उभा केलेला आहे। विद्याताईंचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे। विद्याताई सामाजिक क्षेत्रातही भरपूर अशा कामं करतात आणि महिलांनाही त्या पद्धतीने उभा करण्याचा त्यांचा हा प्रकल्प आहे आणि हा खरोखर ताईचा प्रकल्प आम्ही सर्व महिला मिळून पुढे नक्कीच नेणार आहोत। धन्यवाद। जिजाऊ फाउंडेशन यवतमाळ च्या वतीने आज आम्ही हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे। प्रयासवनामध्ये या जिजाऊ फाउंडेशनचा छोटासा हा प्रयास आहे आणि थेंबे थेंबे तळ साचे या म्हणीप्रमाणे आम्ही महिलांनी ठरवलेलं आहे की एक एक वृक्ष दत्तक घ्यायचं आणि प्रयासवनामध्ये जोपासना करायची त्या वृक्षाला वाढवायचं असा आमचा हा एक प्रयास आहे आणि निश्चितचपणे आम्हाला यश मिळेल असं महिलांच्या वतीने सांगते। आणि आज महिलांनी शपथ घेतलेली आहे की एक तरी वृक्ष लावूया। सगळे बिलकुल। आणि गेम कसा आहे सांगते मी, हा हार आहे। चालते एक गटवन हे बा इकडे बा वरती यावं। आणि सर्व उपस्थित माझ्या मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा माझा नमस्कार। आमच्या नळद भाऊजेंचा नमस्कार। आमच्या स्त्री स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण होत आहे। या चळवळीला ज्या स्त्रियांनी आपल्यासाठी अत्यंत बलिदान दिलं, त्या स्त्रियांनी आपल्यासाठी चूल मूल आणि उंबरठ्याच्या बाहेर आपलं पाऊल ठेवायला लावलं, तर आपण इथे आज आलेलो आहोत। तर म्हणून आम्ही कोणतंही असं गीत म्हणणार नाही आहे। तुमच्यासाठी हे गीत आम्ही सादर केलेलं आहे आणि हे प्रेरणा गीत आहे।
असणारी आपली वसुंधरा, आणि आज या वसुंधरेला नमन करणं हे तितकंच गरजेचं आहे, कारण आपण वसुंधरेच्याच भरोशावरती इथे बसून आहात. म्हणून सर्वप्रथमतः कार्यक्रमाला सुरुवात करण्याच्या आधी मी सर्वांच्या वतीनं वसुंधरेला नमन करते, स्पर्श करते आणि मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करते. पाऊस आणि शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा संबंध आहे आणि सध्या धो धो पाऊस कोसळतोच आहे. आणि अशा या आल्हाददायी वातावरणामध्ये आपण या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे. श्रावण म्हटला की निसर्गाचं हिरवं देखणं रूप आपल्या नजरेसमोर येतं. निसर्गाचं हिरवं देखणं रूप आपल्या नजरेसमोर येतं आणि तशाच आपण सगळ्या देखण्या सुंदर मनाने माझ्या सगळ्या मैत्रिणी, सखी आणि आजच्या पाहुण्या सुद्धा. तर सर्वप्रथमतः आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान मी माननीय आमच्या सायंकार ताई यांना विनंती करते की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. हसरा नाचरा जरासा लाजरा श्रावण, हसरा नाचरा जरासा लाजरा श्रावण. आणि आजच्या या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती लाभलेली आहे ती म्हणजे माननीय सुधाताई पटेल, आमच्या वेलनाथान मार्गदर्शक प्रयासवनाच्या ज्येष्ठ सदस्य, सगळं काही जे आहेत त्या पटेल मॅडम. आणि पटेल मॅडम बद्दल असं मला तरी वाटत नाही कोणी यवतमाळमध्ये ही परिचित नसेल. मॅडमचा परिचय तर माझ्यासारख्या लहान माणसांनी देऊ शकणार नाही, इतका मोठा मॅडमचा परिचय आहे. तर आजच्या ज्या प्रमुख अतिथी आहेत त्या माननीय सुधाताई पटेल. तर असाच हा मांगल्याचा प्रतीक घेऊन आलेला श्रावण आणि आम्हाला विशेष अतिथी लाभलेल्या माननीय संगीताताई सव्वालाखे, संगीताताई सव्वालाखे यांना सुद्धा मी प्रमुख अतिथी म्हणून त्यांनी स्थान स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करते. त्यांचंही काम सगळ्या यवतमाळला माहितीच आहे. त्यानंतर माझीच एक सोबत असणारी मैत्रीण, हक्कानी मनीषा म्हणणारी, मनीषा म्हणजे मनाला आनंद देणारी, मनीषा म्हणजे मनाला आनंद देणारी आमच्यातलीच आणि एक स्वाभिमान आम्हाला तिचा आहे. ती क्रीडा क्षेत्रामध्ये तिचंही खूप मोठं नाव आहे. अशीच आमची मैत्रीण मनीषा आत्रे हिने सुद्धा प्रमुख अतिथीचं स्थान ग्रहण करावं अशी मी तिला विनंती करते. आणि त्यानंतर आमचीच दुसरी मैत्रीण, मैत्रीचं नातं हे एक वेगळं असतं, बंधाचं असतं. कुठे एखाद्या वेळी काम पडलं तर हक्काने आपण तिला बोलवू शकतो. अशी आमची दुसरी मैत्रीण प्राचीताई बंगेलवार यांनाही मी विनंती करते की त्यांनी तिचं स्थान ग्रहण करावं. आणि कार्यक्रमाच्या जिजाऊ फाउंडेशनच्या अध्यक्षा विद्याताई यांनी सुद्धा त्यांचं स्थान ग्रहण करावं अशी मी त्यांना विनंती करते. काळ बदलला, साधनं बदलली. 15 पैशाचं पोस्टकार्ड खुशाली कळवत होतं. हो, 15 पैशाचं पोस्टकार्ड खुशाली कळवत होतं. काय त्यात आनंद होता. पण आता 25,000चा मोबाईल आला आणि तो आनंदच हिरावून गेला. 1 रुपयाच्या कॉईन मध्ये एसटीडीत लाईन लावून मन भरून येत होतं. 1 रुपयाच्या कॉईन मध्ये एसटीडीत लाईन लावून मन भरून येत होतं. पण आता 25,000च्या मोबाईल मध्ये ती सर नाही हो. आणि मग आम्ही ठरवलं की कुठेतरी संवाद झाला पाहिजे आणि म्हणून मग या मैत्रिणींना गोळा केलं.
म्हणून मग या मैत्रिणींना गोळा केलं की कुठेतरी आपण तास 2 तास मोबाईलच्या बाजूला झालं पाहिजे आणि संवादातून एकमेकीसोबत गप्पा मारल्या पाहिजे. म्हणून आमचा हा तोडका मोडका कार्यक्रम असतो. हा काही आमचा खूप सिस्टमॅटिक नसतो मॅडम. इथे काही कोणता आमचा प्रोटोकॉल नसतो. आम्ही हा आमच्या आनंदासाठी घेत असतो. तर आणि खरी वजह त्यातच आहे. मग आम्ही पाहुणे सुद्धा तसेच बोलवत असतो. मग आम्ही पाहुणे सुद्धा तसेच बोलवत असतो बिना खर्चाचे, की ज्यातून पाहुण्यांमुळे आपल्याला सुद्धा आनंद मिळत असतो. आणि मग आम्ही अशाच पाहुण्यांची निवड केली आणि सगळ्यांचं स्थान ग्रहण झालेलं आहे. मी सर्व पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी यावं. एकमेकांप्रती माया असावी, हुरहुर प्रज्वलित राहावं. स्त्री ही प्रज्वलितच असते, घरातही असते. स्त्री ही अन्नदाता सुद्धा आहे. मग एकदा जोरदार टाळ्यांनी आपण पाहुण्यांचं स्वागत. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आदरणीय सायंकार मॅडम, या ठिकाणी उपस्थित डॉक्टर विजयाताई कावलकर, या ठिकाणी उपस्थित सुधाताई पटेल, उपस्थित मनीषाताई आकरे आणि उपस्थित संगीताताई सव्वालाखे, प्राचीताई बनगिनवार, आपल्या जिजाऊ फाउंडेशनच्या सचिव सुवर्णाताई ठाकरे आणि आजचा जो कार्यक्रम ज्यांनी आजचं आयोजक ज्या आहेत त्या महत्त्वाच्या सुवर्णाताई, कल्पनाताई कोळशे, उषाताई खटे, कुमुदिनीताई निंबोरकर, वैशालीताई हिरे यांनी या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन केलेलं आहे. आणि हा निसर्गरम आणि उपस्थित आपण सर्व सखी इतक्या दूर, आणि तोही पिरियड असा आहे की गणपती आणि महालक्ष्मी आणि उद्या हरतालिका, पत्र्या गोळा करायचं म्हणजे किती टेन्शन आहे नाही का. म्हणूनच तर कार्यक्रम ठेवला इथे. म्हणूनच कार्यक्रम ठेवला की अशा ह्या निसर्गरम्य वातावरणात प्रयासवनला ठेवण्याचा उद्देशच हा आहे की अनेक जण या ठिकाणी आलेले आहे, परंतु बऱ्याच जणी आलेल्या पण नाही आहे. मग अशा ठिकाणी आपण आपला जन्मदिवस असो, मॅरेज ॲनिव्हर्सरी असो किंवा कोणाच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण एक तरी झाड या ठिकाणी येऊन लावू शकतो आणि त्याचं जतन किती चांगल्या प्रकारे होतं या ठिकाणी आल्यानंतरच ते आपण पाहू शकतो. आणि हे आपल्याला घडावं, हे पाहण्याची दृष्टी आपल्यामध्ये यावी आणि ही चांगलं विजन जेव्हा येतं तेव्हा माणूस खूप चांगलं काम करू शकतो. सुवर्णताईंनी सांगितलंच की आम्ही असे पाहुणे या ठिकाणी बोलवले आहे की जे निगर्वी लोक आहे आणि हे आपल्यासोबत जमिनीवर पण बसू शकतात. आणि अशा लोकांनाच आपण नेहमी बोलवतो. हे तुम्ही आजतागायत पाहतात. आज आपला ग्रुप 14 वर्षाचा झालेला आहे आणि हे तुम्हाला कळलंही नाही की आपला 2001 पासून सुरू झालेला हा ग्रुप आज 2025 आलेला आहे. आणि हा ग्रुप तसाच आपला टिकून आहे. कितीही दूर असो, आज अनेकांना अडचणी होत्या महालक्ष्मीच्या, कुणाला साड्या घ्यायच्या होत्या, कुणाला गणपती आणायचा होता, अशा अनेक अडचणी होत्या. पण तरीही, कारण नंतर नवरात्र, नंतर महालक्ष्म्या, मग दिवाळी, मग आपण कुणीच हाती लागलो नसतो. म्हणून मग अशा प्रकारचं आपण या ठिकाणी विजयाताई कावलकर, डॉक्टर कावलकर यांचं हे जे प्रयासवनसाठी जे कष्ट घेणं आहे आणि हा जो सुगंध या ठिकाणी फुलवलेला आहे, मातीचा हा सुगंध जो दरवळतो आहे, ही फुलं जी दरवळतात आहे ही यांच्या सगळ्यांच्या कष्टामुळे आणि त्यांना कष्टाला हात मिळालेले आहेत. या ठिकाणी सुधाताई आहे, प्राचीताई आहे, त्यानंतर संगीताताई सव्वालाखे आहे आणि अनेक जणांचे हात या ठिकाणी आहे. या सगळ्यांचे कष्ट या ठिकाणी आपण करू तर काहीच शकत नाही. मग काय करायचं आहे, नाहीतरी सगळीकडे काय होत आहे, सगळं रखरखच आहे असा आपण याच्यातून जर पॉझिटिव्ह घेण्याचा प्रयत्न केला की एक झाड जरी लावलं आपण तरी या समाजाला खूप देऊन जातो. आणि ही देण्याची दृष्टी आपल्यामध्ये असली पाहिजे आणि ही देण्याची दृष्टी शिकवण्याचं काम निसर्ग करतो आणि ही दृष्टी आपल्याला या ठिकाणाहून घेऊन जायचं आहे. तुम्ही तशा सगळ्या पॉझिटिव्ह विचाराच्याच आहात, यात शंका नाही, पण अजूनही पॉझिटिव्ह करू शकतो. नाही तर आमच्यामध्ये आता काय जायचं तेवढ्या दूर आणि तिथे काय आहे, मग काहीच तर नाही आहे.
फक्त धाडस तर होते, काही तिथे निराश होतं. म्हणजे अशा दोन दृष्टीचे लोक आहेत. एखाद्या ठिकाणी आपण फिरायला जातो, इतकं सुंदर वातावरण असतो, तोच तो माणूस येऊन सांगतो की अरे वा किती सुंदर होतं. दुसरा म्हणतो काय तिथे जाऊन काही मज्जा नाही आली, रटाळ होतो. म्हणजे असे दोन प्रकारचे लोक आहेत. मग आपल्याला कोणत्या प्रकारात मोडायचं आहे हे तुम्हाला ठरवायचं आहे. आणि यात संगीताताई सव्वालाखे यांचं काम रासायनिक जे वापरून काय निसर्गाचा झाडांचा कसा नाश होतो आहे आणि याचं रक्षण कसं केलं पाहिजे आणि यासाठी त्या म्हणजे ऑर्गॅनिकचा वापर कसा झाला पाहिजे याचं त्यांचे फार मोठी लॅबोरेटरी आहे आणि त्यांनी जागतिक पातळीवर अवॉर्ड प्राप्त केलेले आहे. अशा या संगीताताई सव्वालाखे अतिशय सामान्य असं त्यांचं काम आहे आणि आज त्या या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहे. मनीषाताई आकरे यांचंही काम इतकं मोठं आहे खेळातले. मला असं वाटते की सगळे प्रशिक्षक म्हणून त्यांची जागतिक स्तरावर निवड झालेली आहे आणि या ताईंचं काम मी नेहमी पाहत राहते. मागच्या वेळेलाही त्यांना बोलावलं होतं जागतिक महिला दिनाच्या दिवशी, ताई तेव्हा होत्या तेव्हा, पण त्या गावाला गेलेल्या होत्या. आज त्यांना एक फोन केला सकाळी, म्हटलं पावसामुळे घ्या कॅन्सल झाला तर, म्हणून मी जरा सांभाळून फोन करत होती आणि ताई या ठिकाणी उपस्थित झाल्या. सायंकाळ मॅडम त्यांचा आयुष्यभर काकांची सोबत घेऊन संस्था चालवतात. विद्यार्थी घडवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि मनापासून त्या करत आहेत. आणि आज इथे आल्यावर त्यांना असं वाटलं की माझ्या विद्यार्थ्यांना मी इथे घेऊन आली तर किती छान होईल. म्हणजे त्यांचं डोकं तिथे काम करायला लागलं की अरे आपण आपले विद्यार्थी इथे आणू शकतो. पटेल मॅडम सहज ते त्या या ठिकाणी काम करतात. कुठलाही असा बडेजावपणा नाही, करत राहणं. त्यानंतर प्राचीताई बनगिनवार, प्रशांत बनगिनवार यांचंही प्रयासवनसाठी काम आहे. त्यानंतर अंध विद्यालयासाठी सुद्धा त्या काम करत आहे. आत्ताच त्यांनी एक वारी पंढरपूरला नेली आहे. त्या अंध विद्यार्थ्यांसोबत 1 महिना त्यांनी पैदल वारी केलेली आहे. आणि कावलकर ताईला तर आपण ओळखतोच, डॉक्टर कावलकरांचं काम आणि पत्नीची साथ असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. हे तेवढंच कराय, त्याही तेवढ्याच जोमाने आपला दवाखाना सांभाळून, दोघंही दवाखाना सांभाळून काम करतात. आमच्या सुवर्णाताईने आत्ताच सांगितलं की आमची ही मैत्री आणि संवाद झाला पाहिजे. मग हा जो संवाद आहे, हा संवाद म्हणजे आपण काय करतो, नवीन मैत्री मिळाली की जुन्या मैत्रीला तोडून टाकतो. बरेचदा असं होतो आणि नवीन मैत्रीच्या मागे धावतो. म्हणून मला एवढंच या ठिकाणी सांगायचं की जुन्या मैत्रीला, नवीन मैत्री नक्कीच जोडा, पण जुन्या मैत्रीला सोडू नका. हेच या ठिकाणी, हेच निसर्ग तुम्हाला शिकवतो आहे आणि हेच निसर्ग लदबद असे फुलं देतो, फळं देतो, परंतु सर्वांना सांभाळण्याचं काम करतो. निसर्गापासून शिकून घेई बाळा तू आनंद, रडणे कुडणे कधीच नव्हते भलता सलता छंद, जिकडे तिकडे पडले सुंदर दाणे, कसे वेचून घ्यावे हे गीत खरोखरी जाणे, हे गीत खरोखरी जाणे, हे गीत खरोखरी जाणे. धन्यवाद. पण मॅडम मी म्हणते माणसाने सोन्यासारखं बिलकुल नसावं, माणसाने सोन्यासारखं बिलकुल नसावं, माणसाने परिसरासारखं असावं. जिथे जाईल तिथे सोनं करावं. बॅगमध्ये बॉटल भरून आणले, माझ्या बॅगमध्ये पाठवा ना. शाल आणि वृक्ष देऊन फुलांनाही बहरावं असं हे आजचं वातावरण. असं म्हणतात बी फोडलं तर सुधाताई पटेल यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा. चांगला विचार एखाद्याच्या मनामध्ये रुजवणं आणि तो विचार यशस्वी झाला तर अशी माणसं निर्माण होतात. आणि कावलकर मॅडम असो, पटेल मॅडम असो की सर्व मंडळी असो, असे चांगले विचार या प्रयासवनामध्ये त्यांनी निर्माण केलेले आहेत. मॅडम आम्ही तुमच्यासाठी पिवळ्या कलरचा वृक्ष मुद्दाम आणलेला आहे, कारण मैत्रीचा रंग आहे आणि आम्ही तुमच्या मैत्रीच्या ऋणात राहू इच्छितो. त्याच्यामुळे आम्ही पिवळ्या कलरचं मुद्दामच वृक्ष तुमच्यासाठी आणलेला आहे. वैशालीताईंना मी निमंत्रित करते की त्यांनी माझं सत्कार नव्हतं
हा सत्कार एक सन्मान आहे. हॉकी सारख्या खेळामध्ये मनुष्याचं खूप प्रावीण्य आहे आणि खेळाडू मैत्रीण आपल्याला आवश्यक असते. मन मनगट मेंदू हे सुद्धा जाग्यावर असावं लागतं. पायी चालायला ताकद लागते आणि अशाच विठुरायाची भेट घेऊन आलेल्या प्राचीताई बंगीनवार. आणि इथे विशेष मला असं सांगावंसं वाटतं की विठुरायाला आपली गरीब शेतकरीच मंडळी आवडत असते आणि अशाच लोकांची प्राचीताईंनी निवड केलेली आहे, दिव्यांग लोकांची. आणि या दिव्यांग लोकांना प्राचीताई विठुरायाच्या मी आमच्या पूर्ण ग्रुपला विनंती करते की त्यांनी विद्याताईचं या वैशालीताई विद्याताईचं याच्यानंतर कोणाचं हे बक्षीस घेऊन घेते. ह्या अंकुर साहित्याच्या अध्यक्ष आहेत आणि त्या आम्हाला जवळ परिस्थिती आहे. संस्था आहे त्या संस्थेची अध्यक्ष आहे आणि डॉक्टर पंजाब सत्कार हे घेते पोरांचे बक्षीस नंतर नेहमी वेळोवेळी आपल्या त्याला मदत करतात. मध्ये मुलींना त्यांनी सायकल वाटप केलं, खाऊ आणतात, प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात. आम्ही शाळेच्या वर्षी त्यांचा सुद्धा आम्ही एकदा सत्कार करणारा स्टेजवर आमचा रस्त्याला सगळा स्टेज असतो. अध्यक्षस्थान दिलं आयोजकांनी, त्याबद्दल मी त्यांचे अत्यंत आभारी आहे. मी परिसरात त्याच्यामध्ये प्रयास पहिल्यांदा बघितलं आणि एकच शंका आहे, छान ठिकाण आहे आपल्या नाही हो, 4 आहेत ना. हो हो, हे गेम मधले आहे ते आहे म्हणून. सांगते आपल्या प्रभावी आहे माझ्या इतकी तब्येत घेतल्यापासून त्या जमल्या गाणे म्हणून दाखवले स्वतःच ते कला त्या ठिकाणी लायसन्स मध्ये मेरिट आलेली आहे राधा गेडा. मी तिच्या आईला विनंती, राधाच्या आईचं अभिनंदन करावं. बुगणे ही कलाखे मॅडम, मनीषाताई या सगळ्यांनी श्रावणीचं अभिनंदन करावं. आई वडिलांची सुद्धा तितकीच कसरत असते. त्यानंतर हिरे शालिताईचीच मुलगी आहे, तिला ही सुद्धा 12वीला होती. प्रमुख पाहुण्यांना मी विनंती करते की तिने शौर्याचा अभिनंदन करावं. त्यानंतर पार्थ मोहल्ले नाहीये, पार्थ मोहल्लेचं सुद्धा मी, पार्थची आई आलेली नाही आहे तर आपल्या सर्वांच्या वतीने पार्थचं सुद्धा अभिनंदन करते. आणि अभिनंदनाचा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करते. अनावधानपणे आपण सगळ्या जिच्यामुळे इथे बसलेला आहोत खुर्चीवर, अगदी मानाने सन्मानाने अशा शिक्षणाच्या देवता सावित्रीबाई फुले यांना मनोमन वंदन करते. माझ्या हाती सूत्र तर सोपवली आहे, परंतु मी फक्त काही मिनिटच या सूत्रांना सांभाळेल, कारण की मला माहिती आहे तुम्ही दुपारपासून इथे आलेले आहात आणि घरी जाण्याचे वेळ तुम्हा सगळ्यांना लागलेले आहेत आणि ही वेळ सुद्धा नाहीये भाषण देण्याची. फक्त एवढंच सांगेल की तुम्ही आज ज्या ठिकाणी आल्या आहात, तुम्ही सगळा निसर्ग कदाचित पूर्ण प्रयासवन तुम्ही फिरू शकल्या नसाल, कारण की हे सगळं फिरायला, सगळं समजून घ्यायला कमीत कमी तुम्हाला 1-1.5 तासच्या वर लागेल. सगळे झोन्स इथे डेव्हलप झालेले आहेत. तर अशा या शुद्ध
शुद्धता असलेल्या, शांतता असलेल्या ठिकाणी आणि पावित्र्यता असलेल्या ठिकाणी तुम्हाला अनुभव कसा आलेला आहे हे तुम्ही तुमच्या ग्रुपवर जरूर नमूद करा. आणि इथे तुम्ही आलात त्यासाठी आम्ही सगळ्या प्रयासच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. तुम्हाला एक चांगला अनुभव आम्ही देऊ शकलो त्यासाठी आम्ही तुमचे किंवा प्रयासींचं नाहीये, हे कोणा एकट्याचं नाहीये. कारण हे जे एवढं साम्राज्य उभं राहिलं आहे ना ते फक्त तुमच्या आमच्या सहयोगाने, सहकार्यानेच झालेलं आहे. कारण याला मदत फक्त सामान्यांनी केली आहे. आपण सगळ्या नागरिकांमुळेच हे झालंय. आपल्याला कोणाचीच इथे मदत मिळालेली नाही, ना सरकारची मिळालेली आहे ना कुठल्या इतर संस्थेची मिळाली आहे. आपल्याला जे काही आपण हे सगळ्या तुमच्या जी निपुणता आहे ते काम तो करतो आणि निघून जातो, कुठलीही अपेक्षा न ठेवता. कुठलाही स्वार्थ मनात नसतो. जे काही येतात ते निस्वार्थ मनाने येतात. काहीतरी आपण निसर्गाच्या प्रती परतफेड करावी या भावनेने येतात. जोही प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल ते येतात, आपला वेळ देतात आणि चालले जातात. कुठलीच अपेक्षा नाही. हार तुरे स्वागत अवभगत या. आणि आज तुम्ही 50 आहात, 60 आहात, पुढच्या वेळेस 500 ची अपेक्षा करते आणि थांबते. धन्यवाद. विनंती करते की त्यांनी सुद्धा शुभेच्छा द्याव्या. तुम्ही सगळे बघितलं असेल कुठे पंचवटी आहे, कुठे राशीवन आहे, कुठे नक्षत्रवन आहे, गुलाब वन आहे, कुठे मंथली असते का? 2 महिन्यात आहे, कुठे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही इथे झाडं लावलं आणि त्याला संगोपन करून आम्ही वाढवतो, प्रयत्न करतो. आणि एक महत्वाचं काम नाही आहे, एक काम आहे. आम्ही सगळे टीम सकाळी ज्यांना जसं आपल्या ते सगळं करायचं, मेहनत घ्यायची, प्रयत्न चालू आहे. आणि हे 4-5 वर्षात एवढं मोठं काम उभं राहिलं. आणि याच्यासाठी आपल्याला अजूनही माणसाची किंवा आपल्या मैत्रिणीची खरंच गरज आहे. त्याच्यामुळे मी तर सांगेन तुम्ही एका वर्षासाठी किंवा याच्यासाठी तुम्ही मेंबरशिप घ्या आणि या इकडे. इथे फिरा, तुम्हाला इथे फिरल्यावर समजते का काय आहे ते. नुसतं पाहून होत नाही. मी इतक्या वर्षापासून रोज इथे सकाळी माझी 8 नंतरची वेळ इकडेच असते. 10, 10:30, कधी 11 पण वाजतात. मी इथे निसर्गात एवढं रमते की मला घरची पण आठवण येत नाही. त्याच्यामुळे एक विरंगुळा होतो आणि मन आपलं जे हे असते बाहेर आपल्या कुटुंबामध्ये काही सतत काहीतरी चिंता राहते, काही असते. पण इथे येऊन सगळ्या विसरून जातात आणि तुम्हाला जे आनंद मिळतो तो आनंद इथे आल्यावरच जाणवतो, विचारवाला होतो. पण मला तेव्हा असं वाटतं की आपले जे ऋषीमुनी होते ते कसं जंगलात राहून त्यांनी सगळं तपस्या केली आणि तिथे त्यांना शक्यतो आम्ही सगळे इथे असतो. सकाळी संध्याकाळी कमी राहतो पण सकाळीचा असतो झालं. आणि आम्ही वेगवेगळे मियावाकी प्रकल्प, छोट्या जागेत घनदाट जंगल कसं उभं करायचे, मुलांना या इथे बोलवून त्यांना त्यांच्याकडून श्रमदान करून घ्यायचं, निसर्गाशी जुळवायचं. आता सगळ्यांचा फ्लॅट सिस्टम झाली, कुठे माती नाही, कुठे नाही. मला आठवते एक पुण्याचा अगदी वर्षाचा मुलगा आला होता. इथे आल्या एवढा खेळला आणि कुठे कुठे खाली येतो माती. तिची आई म्हणे हिला, म्हटलं एक एवढं किती आनंद आहे. म्हणे पुण्याला राहतो आम्ही पण आम्हाला अशी म्हणे हे जे मनसुख खेळणं ते त्यांना कधीच मिळालं नाही आतापर्यंत तरी नाही. म्हणून ते जायला जागा नाही. पण तुम्ही इथे येऊन बसू शकता, बोलू शकता. तुम्हाला एखाद्या वेळेस किती पार्टी करायची किंवा डबा पार्टी करायची तुम्ही सगळं करू शकता. पण आमचं एक आहे की रोप उपटून घेऊन कार्यक्रमात काही करतात. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं
स्ट्रिक्ट केलंय की करावं लागते नियम. आपल्या माणसासाठी आपणच स्वच्छ ठेवलं तिला स्वच्छ राहते, नाहीतर सगळे खराब होण्याचा काही वेळच नाही. हो ना. खूप तर मला बोलावलं आणि मला 2 शब्द बोलायची संधी दिली. सर्वांसाठी सगळ्यांना नमस्कार. आम्ही जिजाऊ फाउंडेशनला आलेली आहे याआधी पण, मला आता 5-6 वर्षापूर्वी. माझं शेती झाड वन खूप छान तुम्ही आलात. 1995 पासून काम करते आणि पॉलिथिन देते मी. सामाजिक वनीकरण आहे. जिथे जिथे पॉलिथिन देते ना, ते झाडं लावत असतात किंवा टाकायचे. चला भेटू मॅडम आपण. जे असतात ते छान वाटलं तुम्हाला भेटून, पण बरेच दिवसाची भेट पण नव्हती. काय जायचं चला थांबा, दुसरी हे देते. चला येऊ तिथपर्यंत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये विदर्भ बायोटेक तर्फे या औषधी सगळीकडे पाठवते जिथे जिथे पाहिजे आहे आणि तुम्हाला कुठलेही शुल्क पडणार नाही. तुमच्या जिजाऊ फाउंडेशन तर्फे पण तुम्ही कुठे झाडं लावत असाल तुमच्या एरियात कुठे, तर माझ्याशी संपर्क कराल. मला खूपदा काही सगळीकडे जाता येत नाही कारण माझं पूर्ण महाराष्ट्रात वर्क असतं. प्रयास वनला पण मी येते, पण जेव्हा जेव्हा काम पडेल मॅडम किंवा मला कोणी सांगतात की आता या झाडाला हे झालंय, हा एरिया आम्हाला खराब दिसतोय, मग तेव्हा येते मी. पण असं रुटीन नाही येऊ शकत. हे सगळे खूप जास्ती मेहनत करतात. माझा एक खारुताईचा वाटा आहे तो मी करते. आता झाडांबाबत जे म्हणते की मला 12वी पासून फर्स्ट इयर पासून माझ्या वडिलांनी नाही म्हटल्यावर मी ऍग्रिकल्चर कॉलेजला ऍडमिशन घेतली होती जेव्हा मुलीच नव्हत्या कॉलेजला. मी MSc ऍग्रिकल्चर एन्टोमॉलॉजीला एकटी लेडी होती पूर्ण कॉलेजला. तर हे जबरदस्ती जे मी ऍडमिशन घेतली ती माझी आवड म्हणून, आणि ती आवड आता एक बिझनेस मध्ये पण झालेलं आहे आणि एक सामाजिक पण चालू आहे. तर झाडं हे आपल्याला देतं वनभोजन. वनभोजन म्हणजे आपण डबे घेऊन येणं म्हणजे वनभोजन नाही आहे. इथे आल्यावर तुम्ही 2-3 तास फिरता, जो ऑक्सिजन तुम्हाला मिळतो आहे ते आहे रिअल वनभोजन. जे आपल्या आजी सोबत आईंसोबत आपण डबा पार्टी करायची वनभोजन, ती कन्सेप्ट खूप चांगली होती आणि ती तुम्ही करा. इथे इतकं सुंदर केलेलं आहे सगळं, खूपच सुंदर आहे. तर इथे येऊन तुम्ही डबा घेऊन येऊ शकता, पण पहिले वनभोजन करा, रिअल वन. ऑक्सिजन घ्यायचं आहे तुम्हाला. दुसरं आहे तुम्हाला आपल्या मेंदूमध्ये पॉझिटिव्हनेस वाढवणारे जे हार्मोन आहे ते सगळ्यात सुंदर झाडाला आलिंगन दिल्यावर मिळतात. म्हणून इथे येऊन जितके मोठे झाड आहे त्याला तुम्ही एकदम आलिंगन देऊन 2 मिनिटं थांबा, त्या झाडातनं तुम्हाला मिळतं काय. आणि गेले जवळपास मी 32-33 वर्ष शेतांमध्ये फिरते, जंगलांमध्ये फिरते. इव्हन रिलायन्स इंडस्ट्रीचा 7,000 एकरचा जो ग्रीन बेल्ट आहे त्याला तो पण माझ्या औषधी तिथे असतात. तिथे मी बघितलं सगळीकडे. तर एकच फायदा जो होतो तो तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट होता झाडांना आलिंगन देण्याने आणि झाडांमध्ये फिरण्याने. तर याचा फायदा भरपूर मिळतो आणि तुम्हाला जन्मभर ते यंग पण ठेवतात. तर हे करा. म्हणजे आता माझे बॅचमेट सगळे रिटायरमेंट झाले आमच्या बॅचमेटचं यावर्षी सगळ्यांचं. तर ते मला विचारतात तू रिटायर कधी होणार, तर माझ्या डोक्यात येतच नाही कारण मला झाडांसोबत राहायचं, मला रिटायर व्हायचंच नाही. तर हे सगळं तुम्ही घ्या आणि प्रत्येकाला फायदा होतो कारण आपण बाहेरून काही लावणे घेणे औषधी घेणे याच्यात सगळ्यात सुंदर आहे की तुम्ही झाडांसोबत राहणे, झाडांचं ऑक्सिजन घ्या. घरी पण मोठे झाड, एक तरी मोठं झाड लावा. आपण सगळे जेव्हा अंगणात कचरा पडतो ना तर सगळे चिडचिड करतात, हे झाड फालतूच लावलंय, झाडावं लागतं रोज आहे ना. तर तसं नाही आहे. ते झाड तुम्हाला लाखो करोडोचा ऑक्सिजन रोज देतात. माझ्या हॉस्पिटल समोर मी कडुलिंबाचं झाड आहे, सगळे जण चिडत असतात माझ्यावर, हे काय झाड लावलं, मी तोडूच नाही देतात. आणि इतकं मोठं डेरेदार आहे आणि रोज एवढा मोठा ऑक्सिजन मिळतो. इतकं कडुलिंब तर एकदमच महत्वाचं टाकलं ते. तर असं लावा आणि
जी कन्सेप्ट आहे की त्यांच्या मुळांनी आपल्या भिंतींना भेगा पडतच नाही, कारण ते किलोमीटरनी खाली जातात. ते इकडे उंचावर वर्क लेंथ मध्ये नाहीच आहे. तर ते झाडं लावा, घरच्यांना म्हणा हे राहू द्या, हे झाड टाकू नका, आणि स्वतःची तब्येत याने चांगली होणार आणि जी तुमची मैत्री आहे ती अजून घट्ट होणार. इथे फिरून बघा, खूप छान वाटणार. तर हे सगळं तुम्ही करा. सन्माननीय व्यासपीठ आणि तुम्ही सगळ्या सुंदर सुंदर अशा मैत्रिणींना माझा नमस्कार. सगळ्यांनी खूप सुंदर गाणी म्हटले, त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन. आणि आयोजकांनी मला इथे बोलवल्याबद्दल जिजाऊ फाउंडेशनचे पदाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या सहकारी, त्यांना मी खूप आभार मानते त्यांचे की त्यांनी मला इथे बोलवलं. पासून सुवर्णाताई काही ना काही फुट करत. तर एक गाणं आपल्याला त्यांच्यासाठी एक कॉमेडी आहे. हे घे कल्पना, हे घे ना. हा काय 3 वाजता चालेल ना. लकी लकी लेडीजचं हे आहे. चल ये ना. आमचा प्रकल्प चालू आहे. त्या बोलत राहतील आणि तुम्ही बक्षीस घ्या. मनीषाच्या हातात देते मी. बनवतो की जेवण कोणीच करून बनवलेलं नाही आहे. हे या मॅडमला बक्षीस दे. तो जो निधी असतो हे ग वैशाली, मुलांना अकाउंटला जमा करतो आणि 50% हॉस्पिटलच्या कामासाठी आम्ही ठेवतो. आणि जेणेकरून त्यांना पुन्हा जर काही स्वतःच्या पायावर उभं राहायचं असेल आणि उद्योगधंदा चालू करायचा असेल तिथे त्यांना कामी येतो. तुम्ही एकदा अवश्य भेट द्या. बोसर रोडला गावाला गेल्यानंतर रोडला आमचा हा प्रकल्प आहे. हा या प्राची समोर या तुम्ही अशी. जिजाऊ फाउंडेशन तर्फे आज छान प्रोग्राम घेतलेला आहे आणि विद्याताई खडसे याच्या संयोजिका आहेत आणि त्यांनी खूप सुंदर त्या कार्यक्रम आयोजित करत असतात. त्याचप्रमाणे मी तर आता म्हणजे तरी 6 वर्ष झाले असतील मला यांचा ग्रुप जॉईन करून, पण इतका सुंदर कार्यक्रम असतो आणि सगळेजण मिळून एवढा आनंद घेतात. विशेष म्हणजे कोणत्याच बायकांचे यात भांडणं नसतात, नाहीतर कोणता ग्रुप जर आपण जॉईन केला तर त्यात भांडणं हे असतातच. पण जिजाऊ फाउंडेशन मध्ये मला कधीही असं जाणवलं नाही. विशेष म्हणजे त्या प्रत्येकाला फोन करून अगदी म्हणजे आपुलकीने बोलवतात. त्याच्यामुळे आम्हाला पण यावं वाटतं इथे आणि मला तर खूप आनंद होतो इथे आल्यानंतर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे गेम पण असतात सर्व बायकांचे, त्यामुळे सगळ्यांनाच म्हणजे असं हे नाही, पार्सलिटी तर अजिबात होत नाही कोणत्या ह्याच्यात. तर म्हणून मग सगळ्या जणींना छान वाटतं इथे आल्यानंतर आणि खरोखर चांगला ग्रुप आहे. तर मी अजून आवाहन करेन महिलांना की त्यांनी पण जॉईन करावा आणि असाच हा वटवृक्ष व्हावा. धन्यवाद. जय सावित्री, जय जिजाऊ. आज या प्रयासवन मध्ये आमचा जिजाऊ फाउंडेशनचा एक सुंदर असा कार्यक्रम घेण्यात आला. आज प्रकल्प अधिकारी म्हणून आज या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलं आणि जवळपास 15 वर्ष झाले या जिजाऊ फाउंडेशनच्या ग्रुपला. अगदी म्हणजे खरंच या सर्व सखींचे गुण वाखाणण्यासारखे आहेत. कोणी गायिका आहे, कोणी कवयित्री आहे. सुंदर सुंदर सख्या आमच्या ह्या जिजाऊ फाउंडेशन मध्ये एक सदस्य म्हणून आहे. मीही या ग्रुपला जवळपास 4 ते 5 वर्षापासून जॉईन झाली आहे. खरंच खेळीमेळीच्या वातावरणात आम्ही प्रत्येक कार्यक्रम हा दर महिन्याला राबवत असतो आणि या ग्रुपमधून एक BC सुद्धा काढत असतो. छान. खरंच विद्याताई यांचं खूप खूप अभिनंदन आणि कौतुक आहे आणि माझ्या सर्व या जिजाऊ
फाउंडेशनच्या मैत्रिणींचं सुद्धा कौतुक करू इच्छिते आणि खूप सुंदर अशा माझ्या ह्या मैत्रिणी आहे. तर धन्यवाद जिजाऊ फाउंडेशन.